आत्ता झोप लागली माहितीये विनीला. त्या अँटीबायोटिक्सचा खूप त्रास होतोय हो तिला. प्रचंड ऍसिडिटी झाली आहे. अहो अहो दिवाकर, काय झालं? मी तुमच्याशी बोलते केव्हापासून. मला कळत नाहीये मा असं का वागतायत. काय झालं? किती दिवस झाले विनीला हॉस्पिटलमधून घरी येऊन. हॉस्पिटलमध्ये नाही, निदान मला वाटलं घरी आल्यानंतर तरी त्या तिला भेटतील. नात आहे ना त्यांची, ती सख्खी नात. दिवाकर, अहो मासाहेबांना भरपूर नातवंड आहेत आणि इथे प्रश्न वेळेचा नसतो, भावनांचा असतो. पण एकदा का कोरडेपणा आला ना की मग वेळ वगैरे या सगळ्या गोष्टींना महत्त्व राहत नाही. नाही, ते समजू शकतो ना मी. समजू शकतो असेल राग त्यांचा. घरातलं जाऊ दे, पण डेअरीमध्येही त्या माझ्याशी नीट वागत नाहीयेत. मी पुटअप केलेलं प्रत्येक प्रपोजल रिजेक्ट केलं जातंय किंवा पेंडिंग ठेवलं जातंय. म्हणजे आता विनीचा राग तुमच्यावर काढला जातोय? दिवाकर, तुम्ही गप्प बसायचं नाही. मासाहेबांना खडसावून विचारा की हा काय प्रकार. नाही तर असं काय नाही करत. तुम्ही मासाहेबांना भेटा आणि त्यांना विचारा, मासाहेब आम्ही जोडीने येऊ का तुम्हाला आमंत्रण द्यायला? आमची मुलगी 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती, आता घरी आली आहे, तेव्हा प्लीज तिला भेटायला येता का? युजलेस. तुम्हाला सांगते दिवाकर, हा मासाहेबांचा राग तुमच्यापर्यंत आणि विनीपर्यंत राहिला तर ठीक आहे. जर माझ्यापर्यंत आला ना तर मात्र मी ती वेळ नाही येणार. कशावरून? असा अपमान सहन करायच्या ऐवजी मी वेगळे होणं पत्करेन. तेच मी जाऊन मानशी बोलणार आहे. मला वेगळं करा, स्वतंत्र होऊ दे, माझ्या हक्कांचं काट. सागर, जाम बोर झालं यार मला. म्हणजे एक अपना सुट्टीत काय करावं हे कळतच नाही रे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना कसं कॅन्टीन मध्ये टाइमपास तरी होतो रे. सुट्टी म्हटलं ना की आपण फी भरून कसं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तसं ना सुट्टीत कॅन्टीन मध्ये फी भरून ऍडमिशन दिली पाहिजे. काय बोलतोस? या तू व्हाईस चान्सलर झालास ना की कर. हा, मी व्हाईस चान्सलर? येडायच काय तू? ए जीवा, त्याला कशाला बोलवतोस आता? मला भूक लागली आहे. प्रॉब्लेम आहे तुला? नाही बोल. हा जीवा. ए जीवा, ये ना लवकर. जी सागर बाबा आले. हा जीवा, भजी कर. भजी? कोणच्या भजी करू? कांदा भजी, बटाटा भजी का वांगे भजी? हा का विचारतो माहिती आहे ना तुला? का? म्हणजे तेवढ्या वेळ ह्याला लक्ष्मी बरोबर मिळेल ना. म्हणजे कांदा कापत, बटाटे सोलत वगैरे. नाही असं काही नाही बरं सागर बाबा. मी आज जाणार, ऑर्डर देणार आणि वापस घेऊन येणार. हो माहिती आहे. मिक्स कर, मिक्स जा. ए आणि माझ्यासाठी एक चहा पण आण. चहा पण? तसं का होईना? असाला जाम टाइमपास करतो लक्ष्मी बरोबर. हो काय सांगतो? अच्छा म्हणजे तू आपल्या रूपा बरोबर करतोस तसा? काय रे, काय म्हणायचंय तुला? सागर तू काय चालवलंस?
रोज वगैरे देऊन रुपाला का फसवलंस तू? अरे तुझ्याविषयी काय काय स्वप्न बघत असेल ती, माहितीये का तुला? जे काय खरं असेल ते सांग ना तिला. अरे खरं सांगितलं तर खोट्याची मजा काय? इट्स फन यार. हे अशीच फन करत राहिलास ना तर एक दिवस तूच लटकशील. छोड ना यार, देख लेंगे. हे राकेश, चल ना पंजा खेळूया. ए चल चल, हा. बरेच दिवसात खेळलो नाही ना. हो रे. तुला हरवतो रे मी. वेडा आहेस का तू? पंजा शाबास, कम ऑन सागर बाबा, कम ऑन कम ऑन कम ऑन. राखी जरा जोरदार कुस्ती पेटते. कम ऑन सागर बाबा, कम ऑन कम ऑन कम ऑन. राकेश कम ऑन, पलटी नको राकेश. शाबास सागर बाबा, जोर लगाओ सागर बाबा, हम तुम्हारे साथ है. राकेश कम ऑन, पलटी नको राकेश साहब, राकेश साहब. सागर बाबा कम ऑन सागर बाबा. हे तू घाबरे ना? हा काय रे दोन्ही साईडने चीअरअप करतोय? नाही, आपलं जिकडं गुलाल तिकडं चांग भलं असंच असतं. नाही काय झालं, मगाशी भाज्याची ऑर्डर दिली तुम्ही, पण ह्यांनी भाज्या बरोबर चहा सांगितला. तुम्हाला विचारायचं विसरलं, भाज्या बरोबर तुम्हाला काय त्याला पण चहाच आणायचा. चहाच आणायचा? तसं का होईना? कसला आहे रे यार. चल कमान. ए नको यार, पंजाबींचा छोड. काहीतरी करूया यार, जाम बोर होतोय. आपण कुठेतरी फिरायला जाऊया का? या दॅट्स अ गुड आयडिया यार. कम ऑन, लेट्स प्लॅन अ वेकेशन. येस, आपण मलेशियाला जाऊया. हा ठीक आहे ना. विनीला बरं होऊ दे, मग मलेशिया काय, क्वालालंपूर, बँकॉक सगळीकडे जाऊया आपण. येस. अरे पण एक सॉलिड प्रॉब्लेम आहे यार. काय? बँकॉकला तू काय करणार? आपलं जे भजी झालेली आहेत ना, व्हेरी बेस्ट. तुला कसं काय जमतं एवढी सुंदर भाजी? मी तुझ्यासारखीच झालेली भाजी, मस्त प्रमाण बिमान. नाथा, तू कसा काय इथे आता? आता काय झालं, मेघना वहिनी म्हणल्या विनीला भजी आवडतात का बघ, घेऊन ये जरा खाली जाऊन. त्यांच्यापर्यंत भाज्यांची खबर कशी काय गेली आज सनबुवा? खबर कशाला जायला पाहिजे बाबा? आता एवढा खमंग स्मेल सगळीकडे दरवळतो, येत नाही का कोणाला वास? ए मगाशी आल्या ना तेव्हाच टेस्ट करून गेल्या. जीवा घे, आणि तुला हवी असेल तर तू अजून एक प्लेट खा. हा, भजी, अजून एक प्लेट भजी खा. जाशील रे जाशील. मी नाही जाणार. लग्न मंडपात तू जाशील. काय विनोद करीची, काय खिदळती. या बाबा बाबा बाबा. बेस्ट ऑफ लक. आयुष्यभर सांभाळतील असं. नाही पण आज भजी कशासाठी, म्हणजे काही सण वगैरे आहे का? काय सण? सागर बाबा आणि राकेश तिथं बसलेत ना निवांतपणे, पंजाला तिथे बसले होते. दिली भाज्याची ऑर्डर. काही म्हण, राकेश बाबा चांगला तगडाच माणूस आहे. तगडा माणूस म्हणजे राकेश बाबा जिमवाला माणूस आहे. सागर बाबा आपले बारवाला. असं बोलायचं नाही, कुणी ऐकल. काय आहे, सागर बाबांनी विनी बीबीसाठी जेव्हापासून प्रार्थना केली ना, तेव्हापासून सागर बाबाला कोणी काही बोललं का मेघना वहिनीनं राग येतो. बघा, बघितलं ना, झाले ना समजे एकत्र. नाही तर आपण कोणाचा पायपोस कोणाला नाही. विठ्ठल सदाशिवला विचारणार नाही, सदाशिव हिच्याकडे बघणार नाही, आणि हरितात्या तो कोणाच्यातच नाही. तसं नाही, म्हणजे कसं आहे, आपण जरी भांडलो तरी एकत्र येतो. पण विठ्ठल आहे ना, चला लय बाराचा आहे. असं नजरच खराब मेल्याची. एकदा पाणी मागाय येतो, एकदा कोल्ड्रिंक मागाय येतो. काय ना काहीतरी कारण काढून येतच असतो, आणि आला की घुटमळत असतो मांजरासारखा. मारी, अरे ती निर्मला आहे ना, ती सुद्धा खार खाऊन आहे त्याच्यावर. कधी कधी तिला सोडायला जातो ना, तो सारख्या चौकशी करत असतो, सारखा आरशात बघत असतो, काहीतरी गुलू गुलू बोलत असतो. माझ्या तर डोक्यातच जातो तो. काय सांगतो? आता त्याच्या बायकोकडे पाहून मी पण गप बसते, नाहीतर जबडाच हलवला असता त्याचा.
या इठ्याची बरीच जबरी सेवा झाली म्हणायची. मला वाटायचं मोठ्या साहेबावानी आकुणाच्या आध्यात माध्यात नसन, पण आता जिकडं तिकडं मध्येच दिसू लागला. एखाद दिवशी बघावं लागेल याच्याकडं. तू काय बघायची? भजी घे. कुठे निघालीस का? शालिनी काकूंकडे. मुक्ता, रागवू नकोस, पण त्या घरी नाही जायचं. का? अगं का काय, त्या दिवशी मेघना विनी कसे टोमणे मारून तुला बोलत होत्या, विसरलीस? जाऊ दे गा त्या. काय चाललंय तुमच्या दोघांचं? अरे त्या दिवशी आम्ही विनीला बघायला गेलो होतो, बुके घेऊन गेलो, तर मेघनाने लगेच टोमणा मारला. तुमच्या मुक्ताला कुणालाही पटकन खुश करता येतं. त्याच्यावर विनी काय म्हणाली, आम्हाला कशाला करेली खुश, ज्यांना करायचंय त्यांना केलंय तिने खुश. जाऊ दे ना आत्या, मी त्यांच्यासाठी नाही जात तिथे. तिथे शालिनी काकू आहेत आणि मा आहेत आणि इतरही आहेत की. तरीही तिथे जायचं नाही. आत्या, मला जीवा हरिकाका सगळ्यांना शिकवायचं असतं. ठीक आहे, मग क्वार्टर्स मध्ये जाऊन त्यांना शिकवून परस्पर इथे निघून यायचं, बंगल्यात जायचं नाही. पप्पा तुम्ही सांगा ना ताई आत्याला. अहो त्या दिवशी पण सांगत होती, सागर राकेश बरोबर कुठेही जाऊ नको. मुक्ते, लक्षात ठेव, मी जे काही सांगते ना तुझ्या भल्यासाठीच सांगते. पण ताई आत्या, ते घर एकतर मेघना काकूचं नाहीये, शालिनी काकूंचं पण आहे, आणि मी त्यांच्यासाठीच जाते तिथे. हे बघा, आत्या सांगते नाही जायचं, नको. पण पप्पा, यावर आपण नंतर बोलूया, कळलं तुला? बघितलंस ना, रागवली ती. त्याने का ठीक होईल थोडा वेळ. गोवर्धन, मला त्या दिवशी खरंच नाही आवडलं रे त्यांचं वागणं. कशा टोमणे मारून बोलत होत्या तिला. हे आपलं भोळं आहे रे. लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता मोठी झाली आहे ती, तिला कळायला हवं नाही. मला तर त्या दिवशी इतकं कसंच झालं. तू असतास ना त्या घराशी संबंध तोडून टाकला असतास. नाही ना, पण तिला त्या घरापासून दूर ठेवणं फार कठीण आहे ना. त्याच घरात वाढली ती. मलाही समजतं रे सगळं, पण जिथं आपला मानच राखला जात नाही तिथं भावनांची कसली आली कदर. आणि शालिनी वहिनीला काय तिला बाहेरही भेटता येईल की? तेही शक्य नाही, कठीण आहे. तुलाही असं वाटतंय का तिने तरीही तिथे जावं? मग माझं खरंच काही म्हणणं नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. एक सन्मान सोडला तर आहे काय आपल्याकडे दुसरं गमवायला? मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. नमस्कार, हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. कशा आहात? हाव आर यू? ठीक आहे. हा, ही भजी का अजून छान वाटेल तुम्हाला. भजी? हा, भजी का आवडत नाहीत का? नकोयत मला. अहो खरंच खूप छान झाली आहेत, खाऊन तर बघा. नकोयत मला. अहो लक्ष्मीने केली, खरंच खूप छान झाली आहे. नाथा, मी तळलेलं काही खात नाही, डायटिंग करते मी. तू या घरात नवीन आलायस का? अहो पण तुम्ही डाएट बंद केलाय ना. कोणी सांगितलं तुला? डॉक्टरने सांगितलं ना तुम्हाला डाएट बंद करायला. आणि विनी बेबी, सॉरी विनीजी, डाएट करण्याची गरज काय आहे तुम्हाला आता? हे आता तू तर इथून जा, नाही तर मी तरी जाते. नाही, मीच जातो. काय कसला आरडाओरडा चाललाय? मम्मा, आपण माझा हाय कॅलरी डाएट ना आता बंद करूया, रुटीन डाएट सुरू करूया. बच्चा, अजून वीकनेस आहे तुला. मम्मा, डॉक्टरनी माझी औषधं बंद केलेत आणि आधीच त्या काकूने मला तुपात बुडणारा शिरा खायला घालून ना खूप जाडं केलंय. बरं ठीक आहे, चल. नाथा नकोय तिला, जातो. बरं ब्रेड बटर? नाथा नको नको नको. विनी, किती तुसड्यासारखी वागतेस ग त्याच्याशी. मम्मा, किती बोलतो तो. विनी, अगं त्याला काळजी वाटते तुझी. तुला माहितीये, माझ्याकडे जवळजवळ रडत आला होता तो. का? मला सांगत होता, विनी बेबीला सांगा की पुन्हा असे फोटो काढू नका. तुला माहितीये, तो विठ्ठलशी देखील भांडला तुझ्यासाठी. स्वतःहून सांगितलं नाही त्याने मला कळल्यानंतर मी खोदून खोदून विचारलं, तेव्हा बोलला माझ्याशी. विनी, यू हॅव टू अंडरस्टँड, त्याला खूप काळजी वाटते तुझी. म्हणजे एखादा भाऊ कसा प्रोटेक्टिव्ह असतो बहिणीच्या बाबतीत,
अगदी तसं. त्याच्याशी प्लीज नीट वाग. वागशील ना? आज मी मुक्ताताई आले नाही. आज मी शाळेला सुट्टी वाटतं. वय ना. मुक्ताताई आज बंगल्यावर बी नाही दिसल्या. त्यांचं बी काय आहे, आपल्यासारखे दगड शेंदूर फासून फासून दमले असतील बिचाऱ्या. काय हरी करणार? काका हे काय कुठे निघालात? अरे, जाते कुठे? लक्ष्मी आता आहेत कुठे सगळे? मी जाऊन आले तिथे. अहो, तेच तर तुम्हाला सांगायचं होतं. अहो, समजे तुमची वाट बघून निघून गेले, मग आम्ही बी निघालो. अरे असे कसे निघून गेले? नाथाला इंग्लिश शिकायचंय, जीवाचा तर सगळा प्रॉब्लेम. रस्व दीर्घ काना मात्र काही येत नाही. नाही त्यांना काय वाटलं ताईसाहेब, आज मी सुट्टी आहे म्हणून ते निघून गेले. हरी काका हो, तुम्हाला सुट्टी हवी आहे का? त्याचे माझी तर डबल शिकवणी घ्या. 2 आणले 2. मुक्ताताई आम्हाला शिकायचंय. दॅट्स गुड. तुम्ही किती छान इंग्रजी बोलता व. मला बी इंग्रजी शिकवाल? ताईसाहेब शिकवून टाकायला इंग्रजी. अहो म्हणजे त्या राणीच्या घरामध्ये पावभाजीची नोकरी तरी मिळेल ना. ओ मी सरदेसाईंच्या घरातच ठीक आहे. मुक्ताताई मी इंग्रजी शिकले म्हणजे माझ्या मुलांना मी उद्या इंग्रजी शाळेत घालू शकन ना व. मला इंग्रजी यायला पाहिजे की नाही? लक्षातच नाही आले. व्हेरी गुड. चला हरी काका. अडकलोय खरा. Yes, and there's no way out. Check and mate. काय आहे आज? आज लक्ष नाही तुझं खेळण्यात. डिस्टर्ब आहेस? का नसावं डिस्टर्ब? काय एवढं काय झालं? मानी विनीला लग्नाची सक्ती केली. जीव देण्यापर्यंत तिने पाऊल उचललं. मला काही नाहीये त्याचं. ना त्यांना आपलं काही चूक वाटतंय, ना आपल्या डिसिजनचा पश्चात्ताप होतोय. स्वतःची सख्खी नात आज मरणाच्या दारात उभी आहे, तरी ह्या बाईला आपल्या तत्वांची अजून तशीच घमेंड आहे. दिवाकर, घमेंड नाही तर काय म्हणायचं दादा? हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा गेलं नाही. जागा झाल्यानंतर मला विनीने किती वेळा विचारलं, आजी आली का, तिचा राग गेला का? दिवाकर, मानचा स्वभाव आपल्याला माहित नाही. आज जाऊन भेटतो मी त्यांना आणि सांगतो की प्लीज मला मोकळं करा.